नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित LVH उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव तालुका मालेगाव. मी विठ्ठल राजेंद्र सातपुते आपणा सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 12वी विषय मराठी भाग 5वा व्याकरण व लेखन यातील निबंध लेखन या घटकाचा या ठिकाणी आपण परिचय करून घेणार आहोत. प्रास्ताविक. शालेय जीवनात तुम्ही निबंध लेखन केलेले आहे. विविध संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालेला आहात आणि होणारही आहात. त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे या संबंधीची माहिती असणे आवश्यक असते. या सर्वांचा उपयोग आपणास जीवनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहे, वेगवेगळ्या निबंध स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि निबंध लेखन ही एक सर्जनशील कला आहे. म्हणजे काही प्रयत्नाने तुम्ही ती आत्मसात करू शकतात. आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना यांची एक सुरेख गुंफण करता येणं आपणाला या ठिकाणी आवश्यक असतं आणि त्यातून उत्तम असा निबंध तयार होतो. निबंधाचे स्वरूप. नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. म्हणजे काय तर निबंध लेखन आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस जी काही शब्द, जी काही वाक्य, जो काही विषय असतो तो विषय आपल्याला व्यवस्थितपणे बांधता आला पाहिजे, त्याला गुंफता आलं पाहिजे आणि गुंफत असताना त्याची जुळवाजुळव व्यवस्थित झाली की तो उत्तम निबंध तयार होतो. विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे निबंध लेखनात अभिप्रेत असते. निबंध लेखनात आत्माविष्काराला भरपूर वाव असतो. म्हणजे काय तर तुमच्या मनामध्ये जे काही विचार असतात, ज्या काही कल्पना असतात त्या मांडण्याला तुम्हाला या ठिकाणी संधी मिळत असते. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहीत आहे, जितके जितके म्हणून माहीत आहे ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. म्हणजे एखाद्या विषयासंदर्भात तुमच्याकडे अफाट ज्ञान आहे, मग ते जसंची तसं सगळं मांडणं म्हणजे निबंध नव्हे. आपल्याला निबंध लिहिताना शब्दांची मर्यादा असते, त्या मर्यादेमध्ये आपल्याला निबंध लिहिता आला पाहिजे. तो मोजक्या शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ प्रकट करणारा असला पाहिजे. या ठिकाणी ही गोष्ट आपणास लक्षात ठेवायची आहे. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वतःचे विचार सुसूत्र, सुसंबंध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय. म्हणजे दिलेल्या शब्द मर्यादेत आपल्याला निबंध लिहिता आला पाहिजे. संस्कृतमध्ये अवघ्या 3 शब्दात निबंध या साहित्य प्रकाराचे नेमके वर्णन केलेले आहे. निबंधेते अस्मिन् इति, अर्थात जिच्यामध्ये विषय गवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध होय. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा उगवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते. म्हणजे आज जर तुम्ही असं म्हणू शकत नाही की चला ती एक कला आहे आणि ती जन्मतः माणसामध्ये उतरलेली असते, असं नाही. तर ज्या काही वेगवेगळ्या कला आहेत त्यापैकीच ही एक कला जरी असली तरी पण आपण प्रयत्नांनी ती साध्य करू शकतो. त्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहे. पुढे निबंधाचे प्रामुख्याने 5 प्रकार या ठिकाणी आपणास सांगता येतील. पहिला आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा व्यक्तिचित्रणात्मक निबंध, 3 आत्मवृत्तात्मक निबंध, 4 कल्पनाप्रधान निबंध आणि 5 वैचारिक निबंध. आता जुना जो अभ्यासक्रम होता मराठी विषयाचा त्यामध्ये प्रमुख 4 प्रकार आपणाला अभ्यासासाठी दिलेले होते आणि कृतीपत्रिकेमध्येही 4च विषय आपणास लिहिण्यासाठी दिलेले असत. पण यावर्षी पाठ्यपुस्तक मंडळाने जो काही नवीन अभ्यासक्रम आपणासाठी दिलेला आहे त्यामध्ये 5 प्रकार निबंधाच्या प्रकारांचा समावेश केलेला आहे. तो आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो आहे वर्णनात्मक निबंध. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वस्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही दृश्य पाहिलेलं असतं
जो काही प्रसंग पाहिलेला असतो, जी काही व्यक्ती पाहिलेली असते, तिचे जे काही गुण अवगुण, तिचा जो काही अनुभव आपल्याला तिने कथन केलेला असतो, एखादी वस्तू असते, एखादा किल्ला असतो, एखादी नदी असते, हे आपण बघतो आणि त्याचं वर्णन या ठिकाणी या प्रकारामध्ये आपल्याला करायचं असतं. आपण जे पाहिले अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. वर्णनाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असते, शिवाय भाषा ओघवती असते. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणेही तितकेच महत्त्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्य कणांची उधळण हवीच. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. म्हणजे या ठिकाणी हा जो निबंधाचा प्रकार आहे, यामध्ये आपली जी निरीक्षण शक्ती आहे ती सूक्ष्म असायला पाहिजे, जेणेकरून आपण निसर्गातल्या वेगवेगळ्या घटनांचं बारकाईने टिपण करू, आपण त्यांच्याकडे बारकाईने बघू, त्या लक्षात ठेवू आणि त्याच्यावर विचार करून, त्या घटनांचा विचार करून ते आपण सुव्यवस्थितपणे मांडू शकतो. आता एखादी घटना जरी आपण बघितली, पण तिला आपल्याला क्रमानुसार मांडता आलं पाहिजे, तिला कथन करता आलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने ती आपल्याला निबंधामध्ये लिहिता आली पाहिजे. या ठिकाणी उदाहरण म्हणून आपल्याला पावसाळ्यातील सहल हा विषय घेता येईल. जेव्हा आपण शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून जी काही सहल जाते, दरवर्षी निघत असते, भौगोलिक स्थळांना आपण भेटी देतो, तर पावसाळ्याच्या दिवसातील आपली जी काही सहल आहे त्या सहलीचं वर्णन या प्रकारामध्ये आपण करू शकतो. मग त्या ठिकाणी आपण सहलीला आपला स्पॉट जो निश्चित होतो तो, तर त्या निघाल्यापासून तर आपण परत येईपर्यंतचे जे काही महत्त्वाचा घटनाक्रम आहे, महत्त्वाचे प्रसंग आहे, ते या प्रकारामध्ये आपण मांडू शकतो. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. या ठिकाणी नेमक्या शब्दात कलात्मक शब्दचित्र उभे करणे लेखकाला आवश्यक असतं. म्हणजे जो काही निबंध लेखन करणारा आहे त्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची ठरते. ज्या कोणत्या व्यक्तीच्या आपल्याला चरित्र लिहायचं आहे, त्याचं व्यक्तिचित्रणात्मक निबंध त्याच्यावर लिहायचा आहे, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा स्वभाव आणि तिची जी काही पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाची जी काही स्पष्ट आणि सुस्पष्ट दिसणारी जी काही आपल्याला माहिती असलेली वैशिष्ट्य आहे ती आपल्याला मांडता आली पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीने जे काही कर्तृत्व गाजवलेलं आहे, आता व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये तुम्हाला कोणावरही निबंध लिहायला सांगितलं जाऊ शकत नाही. ज्या व्यक्तींनी देशासाठी आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय कारकिर्दीमध्ये जे काही उत्तम हे संपादन करून देशाच्या हितासाठी आपला आयुष्य वेचलेलं आहे, अशा व्यक्तींच्या बाबत व्यक्तिचित्रणात्मक निबंध लिहिण्यास सांगितलं जाऊ शकतो. किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे अशा व्यक्तींवरही आपल्याला निबंध लिहिण्यास सांगितलं जातं. उदाहरणार्थ तुमचा आवडता नेता असेल, आवडता शिक्षक असेल, आई असेल, वडील असेल, मग अशा व्यक्तींचं जेव्हा आपण निबंध लिहितो तेव्हा त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे काही कर्तृत्व आहे त्यावर भर अपेक्षित आहे या ठिकाणी. मग त्याचं जे आपण त्यांचं जे चरित्र रंगवणार आहोत, चित्र रंगवणार आहोत, तर त्यामध्ये लालित्यपूर्ण शब्दचित्रण असलं पाहिजे. आणि जे काही लिखाण करणार आहोत त्यातून वाचकाला आनंद तर मिळालाच पाहिजे, पण त्याचबरोबर प्रेरणाही मिळाला पाहिजे. म्हणजे आपण ज्यांचं व्यक्तिचित्रणात्मक निबंध लिहिणार आहोत त्या चरित्रातून, त्या निबंधातून वाचकाला प्रेरणा मिळणं गरजेचं आहे. कारण आपण जे काही घडत असतो ते वाचनातून घडत असतो, शिक्षणातून घडत असतो. चांगलं पुस्तक आपल्याला घडवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलतं. त्याच पद्धतीने आपला निबंधसुद्धा काही विद्यार्थ्यांना, काही व्यक्तींना प्रेरणा ठरून तो त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी मदत करू शकतो. या ठिकाणी निबंधाचा तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. आता या ठिकाणी या निबंधामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर प्रथम पुरुषी निवेदन हे या लेखनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
आणि आमच्याकडे तपासण्यासाठी येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांची इथंच चुकी होते की आत्मवृत्तात्मक हा जो काही विषय आहे या ठिकाणी ते प्रथम पुरुषी निवेदन वापरत नाही, जेणेकरून त्याचा त्यांच्या मार्कांवर परिणाम होतो. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहित असतो तो आपल्या भावनांचे, सुखदुःखांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. कडूगोड आठवणींचा तो एक रम्य पट असतो. प्रगती पुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते तसेच एखाद्या पुतळ्याचे असते. बोलणे, व्यक्त होणे महत्त्वाचे असते. कोण बोलत आहे हे जसे महत्त्वाचे तसेच ते बोलणे आतून येणेही महत्त्वाचे. म्हणजे आता तुम्हाला जर एखाद्या वृद्ध झाडाचे मनोगत लिहायला लावलं तर तुम्ही झाड कसं बोलू शकतं असा विचार करून थांबू नाही शकत. तर तुम्हाला त्या झाडाचा परकाया प्रवेश करून तुम्हाला त्याच्या ज्या वेदना आहेत, त्याच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडता आल्या पाहिजे. तर त्यांनी जे काही सुखदुःखाचे क्षण अनुभवलेले आहे ते एक झाड म्हणून तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि मांडता आलं पाहिजे. त्या व्यक्त होण्यात उमळा असला पाहिजे, काहीतरी वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. त्या आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात मी महत्त्वाचा असतो. तुम्हाला आधी सांगितलं की प्रथम पुरुषी निवेदनामध्ये मी हा महत्त्वाचा असतो. तो तर हवाच तरच ते आत्मकथन, पण आत्मकथनात मीपणा नसावा. मी असावा पण ते मीला मीपणा चिकटलेला नसावा, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नदीची आत्मकथा लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षासमोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते, तिथे ती बोलते आहे अशी कल्पनाच करावी लागते. मी रस्ता आहे असं समजून रस्त्याची कैफियत, त्याचे मनोगत गराने अनुभव शब्दबद्ध करणे हे तसे अवघड नाही. मात्र त्यासाठी विषयाशी प्रयत्नपूर्वक एकरूप व्हावे लागते. म्हणजे आपण जर बारकाईने एखादी गोष्ट निरीक्षण करून नोंदवण्याची आपल्याला जर सवय असेल, आपल्याकडे सूक्ष्म दृष्टी असेल, तर आपण निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचं बारकाईने अभ्यास करून त्यांचं सुखदुःख जाणून घेऊ शकतो आणि ते आपल्या शब्दांमधून मांडू शकतो. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत स्वतःविषयी लेखन करणे म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध होय. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशी नावे योजतात. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन करायचे त्याच्या अंतरंगात मनाने शिरून आपण त्याची सुखदुःखे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करायचे असते. या कथानकात कल्पना विलासाला भरपूर वाव असतो. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगाचे संगतवार कथन करण्यापेक्षा काही निवडक प्रसंग चटकदार पद्धतीने लिहिणे परिणामकारक ठरते. म्हणजे जसं की प्रत्येक प्रसंग न लिहिता जे काही चटकदार प्रसंग आहे त्यांचा जर आपण आपल्या निबंध लेखनामध्ये समावेश केला तर तो निबंध उठवदार आणि वाचकावर परिणाम करणारा ठरतो. आत्मचरित्रात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरावे लागते, म्हणजेच परकाया प्रवेश करावा लागतो. तेव्हा आता आईस्क्रीमचं मनोगत कसं लिहाल जरा विचार करा बरं. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की जर समजा तुम्हाला निबंध विचारला गेला कृतीपत्रिकेमध्ये की आईस्क्रीमचं मनोगत, तर या विषयावर तुम्हाला निबंध लिहिता आला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही विचार केला पाहिजे आणि हे लेक्चर संपलं की विचार करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये यावर आधारित निबंध लिहू शकतात. पुढचा प्रकार आहे कल्पनाप्रधान निबंध. या ठिकाणी आपल्या कल्पना विलासाला भरपूर वाव आहे. कल्पना करणं प्रत्येकालाच आवडतं. कल्पनेत रमायला आपल्याला आवडतं आणि कल्पना ही जी शक्ती आहे ही तुमच्या आमच्या सर्वांच्या ठायी असल्यामुळेच आपण कदाचित जिवंत आहोत. म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये कधी कधी इतकं संकट येतात की हे आयुष्य नकोसं वाटायला लागतं. परंतु दुसऱ्या क्षणाला आपल्या मनामध्ये विचार येतो, कल्पना येते की मी असं करू शकतो, उद्या असं होईल, उद्याचा दिवस चांगला उगवेल. या कल्पनेने आपणास जीवन जगण्याची एक नवी उर्मी मिळते आणि या प्रकारामध्ये कल्पनारम्यतेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सहज, सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी हा निबंध प्रकार नटलेला असतो.
आता आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात, पण त्या कल्पनांची आपल्याला सुसंगतपणे रचना करता आली पाहिजे. परंतु त्याला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दात गुंफण्याची चांगली तयारी असावी लागते. मी पक्षी झालो तर, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही पक्षी होणार नाही, पण कल्पना करायची आहे की मी पक्षी झालो तर. म्हणजे आपण जे वेगवेगळे पक्षी बघतो, त्या पक्ष्यांचं जीवन बघतो, त्या पक्ष्यांचं राहणं बघतो, त्या पक्ष्यांचं विहार करणं बघतो. जर उद्या तुम्ही पक्षी झालात तर तुमचं जीवन कसं असेल, तुमचं विहार करणं कसं असेल, हे या ठिकाणी तुम्हाला मांडायचं असतं. हा विषय वाचताक्षणी तोच लिहायचा असा मोह विद्यार्थ्यांना होतो, पण 5-10 वाक्यांनंतर आगळ्या वेगळ्या कल्पना सुचणे थांबले तर मात्र अडचण होते. निबंध लिखाणातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलाही विषय बघता क्षणी आपण तो लिहू शकतो इतका सोपा आपल्याला वाटतो, परंतु 2, 4, 5, 10 ओळी लिहून झाल्यानंतर पुढे काही सुचत नाही. म्हणून वाचताक्षणी लिहिण्यापेक्षा दिलेल्या विषयांपैकी चांगला विचार करून कुठला विषय आपण चांगल्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त शब्दामध्ये, जास्तीत जास्त म्हणजे काय तर जितकी शब्द मर्यादा आपल्याला दिलेली आहे त्या मर्यादेपर्यंत आपण लिहू शकतो, याचा विचार करूनच आपल्याला तो जो काही विषय आहे त्याची निवड करायची आहे. ती होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सवय असावी लागते. कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो. तसा तो फारसा अवघड नसतो. प्रयत्नातून तो साध्य होऊ शकतो. एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, चौथी अशी एकापेक्षा एक सुंदर सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवतो. म्हणजे मला तर सांगायला आवडेल की आपल्या प्रत्येकाला कल्पना विश्वामध्ये रमता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं जे काही स्थान आहे, आनंद निर्माण करण्याचे काही साधन आहे ते म्हणजे कल्पना. म्हणजे आज जरी मी मोठा अधिकारी होऊ शकत नसलो, पण कल्पनेच्या माध्यमातून मला त्यामध्ये रमता आलं पाहिजे. एक अधिकारी झाल्यानंतर मी काय करू शकतो हे मांडता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते जे समाधान आहे, तुमचं राहून गेलेलं स्वप्न असतं, ते स्वप्न तुम्हाला कल्पनेच्या माध्यमातून पूर्ण करता येतं आणि मांडता येतं. या ठिकाणी दुसरी गोष्ट महत्त्वाची आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुचतात, कल्पना येतात, पण सगळ्याच कल्पना या ठिकाणी लिहायच्या नसतात. म्हणजे काय, आपली कल्पना हास्यास्पद ठरू नये. म्हणजे वाचकाला तो एक विनोद म्हणून ठीक आहे, पण काहीतरी लिहून ते वाचकाचं हसू होईल अशा पद्धतीची कल्पना आपण या ठिकाणी लिहायची नाही. या ठिकाणी उदाहरण म्हणून, मी शिक्षण मंत्री झालो तर तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी काम करू शकतात, कशा पद्धतीचं तुमचं वर्तन असेल, कुठल्या सुधारणा तुम्हाला करायच्या आहे, हे तुमच्या कल्पनाप्रधान निबंधातून प्रतिबिंबित होत असतं. पुढील प्रकार आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध. या ठिकाणी तुमच्या कल्पना शक्ती जी आहे तिला थोडंसं मुरड घातल्या जाते. या ठिकाणी विचार महत्त्वाचा आहे, विचाराला प्राधान्य आहे. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्या संबंधीची साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. उदाहरणार्थ, काय श्रेष्ठ, मन का मनगट असा विषय दिला असेल तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन, या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित असते. आपण बऱ्याच वेळेस मोबाईल, फायदे तोटे किंवा संगणकाचे फायदे तोटे असे वेगवेगळे विषय आपण ऐकलेले आहे. हे विषय वैचारिक निबंधामध्ये मांडत असताना वैचारिक निबंधाचा कुठलाही विषय आलेला असेल त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजू विचारात घेऊन आपल्याला निष्कर्ष काढायचा असतो, आपलं मत त्या ठिकाणी मांडायचं असतं आणि तो मत म्हणजे त्याला काहीतरी पुष्टी असली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे निबंध एकांगी होत नाही, तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही. अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचणे अपेक्षित असते. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषयच हाताळावेत असे नाही, हलके फुलके विषयी पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. त्यासाठी
लेखकाला विचारांची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये दृष्टांत, दाखले, उदाहरणे देता येतात. आणि आपल्याला नमुना विषय या ठिकाणी दिलेला आहे. मोबाईल शापकी वरदान, पर्यावरणापुढील आव्हाने, देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान. आता वैचारिक निबंध लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वेगवेगळ्या विषयांमध्ये वाचन असलं पाहिजे, तुमचा अभ्यास असला पाहिजे. आता पर्यावरणापुढील आव्हाने जर तुम्ही निबंध लिहायला घेतला तर त्या ठिकाणी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, पर्यावरणाचे असणारे फायदे, पर्यावरणाचा ऱ्हास होणारे झाल्याने निर्माण झालेले तोटे, या सगळ्यांचा अभ्यास करून पर्यावरण कसं महत्त्वाचं आहे आणि पर्यावरणासमोर आज कोणती आव्हानं उभी आहेत हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. मग तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, वेगवेगळे संदर्भ पुस्तकं वाचत असाल तर त्याचा नक्कीच तुम्हाला निबंध लेखन करताना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.